प्रयागराजमध्ये अहिल्यानगर येथील भाविकांची दिंडी अडकली आहे। यामध्ये जवळपास 4 किलोमीटरपर्यंत कुठेही पाणी आणि अन्नाची व्यवस्था नाहीये। लाखो भाविकांची या ठिकाणी उपासमार होतीये। यांना मदतीची विशेषतः अन्न पाण्याची नितांत गरज आहे। कदाचित 2 दिवस एकाच ठिकाणी अडकून पडण्याची भाविकांवरती वेळ आली आहे। जवळपास मौनी अमावस्येच्या पर्वावरती 10 कोटी लोकांनी शाही स्नानाचा आनंद घेतला, परंतु एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांची व्यवस्था करण्यास प्रशासनाकडून योग्य ती तयारी असल्याचं दिसून आलं नाहीये। साध्या पार्किंग व्यवस्थेमध्ये सुद्धा अस्ताव्यस्तपणा आणि अनियमितता दिसून आली आहे। परिणामी रात्री 12 वाजल्यापासून आतापर्यंत आपणाला पाठवलेल्या आमच्या करंट लोकेशनवरती आमची गाडी उभी आहे। दुर्दैवानं या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट किंवा छोटी टपरी किंवा साधी पाण्याची व्यवस्था देखील नाही आहे। सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त पब्लिक या लोकेशनवरती ट्रॅफिक जॅममध्ये अडकले आहेत आणि आपल्या गाडीमध्येच बसून आहेत। कोणी सहकार्य करण्यापेक्षा संधीचं सोनं करून पाण्याची बाटली 50 रुपयाला आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं भाविकांची लूट करत आहे। माझी आपल्या मार्फत प्रशासनाला आणि सरकारला विनंती आहे की या ठिकाणी अडकलेले जे भाविक आहेत यांच्या जेवणाची आणि किमान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे। ही बाब अत्यंत गंभीर आहे। तातडीनं उपाययोजना करण्याची आता गरज आहे। तरी आपण पत्रकार या नात्यानं हा विषय संबंधांपर्यंत त्वरित पोहोचवावा अशी विनंती करण्यात आली आहे। नमस्कार। हे आता आमच्या गाडी समोर 50 गाड्यांचे ड्रायव्हर एकत्र होऊन एकमेकाशी भांडतायत आणि आमचे ड्रायव्हर आपले मामा शांतपणे आपलं बसून ऐकतायत। आता भांडणं करण्याजोगं परिस्थिती नाही, पण इथं कोणी पोलीस नाही आहे ना, त्यामुळं झाला काय विषय, इथल्या सगळ्या गाड्यांचा हा व्ह्यू बघा। आता मी खाली उतरून तुम्हाला थोड्या वेळाने दुसरं टाकतो, पण हे बघा सगळे ड्रायव्हर आहे ते, आणि सगळे ड्रायव्हर तुझी गाडी आधी की माझी गाडी आधी या विषयावर भांडणं चालू आहे यांचे। मी डॉक्टर सुनील गंधे, सरपंच जखणगाव अहिल्यानगर। आम्ही 26 जानेवारीला रात्री अहिल्यानगर शहरातून कुंभमेळा, प्रयाग, वाराणसी आणि अयोध्या यात्रेकरता निघालो। आमचा प्रवास अत्यंत सुखाने झाला। कुंभमेळ्यामध्ये आपल्या नगरच्या जवळपास 150 भाविकांनी शाही स्नान केलं, सर्व साधूंची दर्शनं घेतली आणि सुखरूपपणे काल रात्री 12 वाजता आमच्या पार्किंगच्या स्थळी पोहोचलो आणि आमचा पुढील प्रवास चालू करण्याचा निर्णय घेतला होता। परंतु जेव्हा आम्ही 12 वाजता आमच्या पार्किंगच्या ठिकाणी आलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की लाखो गाड्या आमच्या गाड्याच्या बाजूने पार्किंग झालेल्या आहेत आणि कुणीही यंत्रणेमध्ये त्याचा सुसूत्रपणा न ठेवल्यामुळे गाड्याच्या मध्ये अंतर आणि गाड्याच्या मध्ये असणारा रस्ता सगळा पॅक झाल्यामुळे कुठलीच गाडी बाहेर निघत नाहीये। आता आम्ही कशी तरी करून कच्च्या रस्त्याने थोड्या मातीच्या ढिगाऱ्याला सपाट करून हळूहळू गाड्या काढायचा प्रयत्न केला। 4 वाजता ही गाडी थोडीशी कच्च्या रस्त्यावरती आली, परंतु आता दुपारचे 12 वाजलेले आहेत। आमची गाडी गेल्या 1 तासापासून फक्त 1.5 किलोमीटर पुढे आलेली आहे। आम्हाला इथून अयोध्येसाठी जवळपास 170 किलोमीटरचं अंतर आहे। तरी आता इथे सगळं इथे ड्रायव्हर लोकांचे भांडणं चालू आहे, इथं ड्रायव्हर लोकांचा वाद चालू आहे, इथे लोकांना पाणी मिळत नाहीये, अन्न नाहीये। आमच्या अलीकडे भांडणं चालले बघा, इथं ड्रायव्हर लोक एकमेकाशी भांडणं आहेत, गाड्या सगळ्या बाजूनी पार्किंग मध्ये प्रयत्न करतायत। इथे 4-5 किलोमीटर पर्यंत कोणतं गाव नाही, इथे कोणतंही जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली नाही, इथे कुठे अन्न भंडारे नाही आहेत आणि हे होऊ शकतं याची कल्पना सुद्धा प्रशासनाला नसावी, याच्यासारखं दुर्दैव नाही। माझी सर्वांना एकच विनंती आहे की आता किमान एक व्यवस्था करा, जे पार्किंगमध्ये फक्त अडकलेले आहेत त्यांच्या गाड्या निघतील तेव्हा निघतील, पण किमान दिवसभर 2 दिवस त्यांना ज्या ठिकाणी अडकलेले आहेत तिथे पाणी आणि अन्न प्रशासनाने पुरवावं। नाही तर कदाचित हे भक्त शाही स्नान करून आले, सुखरूप पोहोचले, पण उपासमारीने आणि पाण्या वाचून तडफडून मरण्याची शक्यता आहे। माझं लोकेशन मी टाकलेलं आहे, माझ्याबरोबर इथे सगळे लोक आहेत, पण दुर्दैवाने आमच्या 3 गाड्यामध्ये अंतर आहे, म्हणून आमचा एकमेकांशी संपर्क सुद्धा प्रत्यक्ष होत नाही।
आमच्याकडे जेवढं पाणी अन्न आहे तेवढं सगळं काल संपलेलं आहे आणि आमचे असे प्रयत्न होते की रस्त्याने मिळेल, कारण हायवे इथून 1.5 किलोमीटरवर आहे, परंतु हायवे सुद्धा जाम आहेत आणि यंत्रणेमध्ये कुठेही व्यवस्थित सुसूत्रता नाही. शासनाने प्रशासनाने एकदा ड्रोन कॅमेरातून ही परिस्थिती पाहावी आणि तातडीची पोलीस अधिकारी प्रशासकीय अधिकारी यांची प्रयागराज जिल्ह्यामार्फत तातडीने याच्यावरती बैठक घेऊन जास्तीत जास्त पोलीस फोर्स तैनात करून या वाहतुकीची कोंडी मोकळी केली तर कदाचित एका दिवसात ही मोकळी होऊ शकेल. अन्यथा कितीतरी दिवस इथेच गाड्या अडकून पडतील आणि काही सोय नाही. तरी सर्वांना माझी विनंती आहे की यावरती तातडीने उपाय शासन आणि प्रशासनाला सुचवावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.